नमस्कार मित्रांनो, मी सुरेश सावळे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन सेशनमध्ये मनापासून स्वागत करतोय। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आजच आपली MPSC कंबाईन गट ब किंवा जे का आपली एक्झाम आहे ती आजच्या दिवशी पार पडलेली आहे। आणि त्याच पेपरमधले तुम्हाला माहिती आहे की कंटिन्यू जो आपला जो एक्झाम स्ट्रक्चर आहे त्या एक्झाम स्ट्रक्चरनुसार आपल्याला टोटल कंबाईनच्या पेपरमध्ये आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचे टोटल 20 प्रश्न विचारले जात होते। म्हणजे मागच्या वर्षीपासून थोडासा चेंज आहे। आधी 15 मार्क्ससाठी विचारले जात होते, आता टोटल 20 प्रश्न आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग या विषयांवरती विचारले जात होते। तर याच पेपरमध्ये जो की आजचा पेपर आपला झाला होता त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरती टोटल जे 20 प्रश्न विचारले गेले होते तर त्या 20 प्रश्नांचा आढावा जो आहे तो आपण विश्लेषण जे आहे ते आपण आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे। मग त्यात जर सांगायचं झालं तर की टोटल जर 20 प्रश्नांचं सांगायचं झालं तर कशा पद्धतीने प्रश्न होते किंवा काय त्यामध्ये त्यांनी काही चेंज केला होता का नाही, कारण एक अपकमिंग एक्झामसाठी खास करून कंबाईनच्या एक्झामसाठी आपण MPSCमध्ये खास करून हल्ली मॅथ्स अँड रिझनिंगचा जो वाट आहे मग तो प्रीमध्ये तर ऑब्वियसली 5 मार्काने वाढलेला आहे, प्लस मेन्समध्ये देखील तुम्हाला पर्सेंटेज जे आहे ते क्वेश्चन्स विचारण्याचं ते थोडंसं वाढलेलं बघायला मिळेल। त्यामुळे मॅथ्स अँड रिझनिंगला खूप इम्पॉर्टन्स आलेला आहे। आणि लास्ट वर्षाचा जर विचार केला, जर तुमचं मॅथ्स अँड रिझनिंग जर चांगलं असेल फक्त तर तुम्ही फक्त त्या 20 विषयांच्या 2 विषय म्हणजेच मॅथ्स 20 मार्कांवरती तुमचा कट ऑफ क्लिअर करू शकत होता। म्हणजेच लास्ट वर्ष आपल्याला माहिती आहे की 19 मार्कचा कट ऑफ लागला होता। मग तुम्ही विचार करू शकता की किती इम्पॉर्टंट आहेत आपले हे टोटल 20 मार्क्स। आणि दुसरं पण अप्रोच जर सांगायचं झालं हे 20 मार्क्स महत्त्वाचे का आहेत, कारण थोडंसं एक लिमिटेड अभ्यास पडतो आपल्याला, लिमिटेड स्टडी आहे आणि त्याच बेसिसवर आपल्याला जे पेपरामध्ये काय विचारलं जाऊ शकतं ह्याचा अंदाज ऑलरेडी आपल्याला येऊ शकतोय फक्त मॅथ्स आणि रिझनिंग ह्या 2 विषयांच्या बाबतीमध्ये। तुम्ही इतर विषय जर घेतले, भूगोल असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा आणि कुठला विषय, तर त्याचं लक्ष ठेवा आवाका खूप मोठा आहे, त्याचं लिमिटेशन कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही किंवा सांगू शकत नाही। त्यामुळे त्यानुसार तर हा खूप महत्त्वाचा विषय येतो कुठला मॅथ्स अँड रिझनिंग, आणि त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते हे सगळं आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे। चला तर मग सेशनला चालू करू। आणि थोडंसं जर एक समरी सांगायचं झाली तुम्हाला आजचे टोटल जे काही 20 प्रश्नांचे जे विचारले गेले होते त्यामध्ये थोडंसं तुम्हाला मिक्स टाईपचे संमिश्र प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील। म्हणजेच काय तर काही क्वेश्चन 8-10 क्वेश्चन्स तुम्हाला एकदम इझी बघायला मिळतील, राहिले काही एक 8-10 प्रश्न आहेत थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह म्हणजेच नॉर्मल जे काय म्हणतो आपण त्याला की लगेच जे विचारले ते तुमच्या लगेच लक्षात येऊ शकत नाही अशा टाईपचे, किंवा कॅल्क्युलेशनची गरज पडेल तुम्हाला त्या ठिकाणी, थोडंसं तुम्हाला आपल्या जास्त बुद्धीचे वापर देखील करावा लागतो, अशा टाईपचे सगळं संमिश्र प्रश्न तुम्हाला या 20मध्ये बघायला मिळतील। त्यामुळे काय आणि जसं म्हटलं की तुम्हाला जे कॅल्क्युलेटिव्ह टाईपचे जे आहेत सोपे तर सगळे सोडवताना लक्ष ठेवा, पण टार्गेट तुमचं एकमेव असलं पाहिजे की हे आउट ऑफ मार्क्स तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकाल आणि काय केल्यानंतर ते तुम्हाला मिळतील। आणि त्यासाठी तुमचं प्रॅक्टिस अत्यंत गरजेचं आहे, तरच तुम्ही हे 20 मार्क्स जे आहेत ते आउट ऑफ घेऊ शकताय। मग त्यामधलाच आपण चालू करूया। आणि त्यामध्येच तुम्हाला माहिती आहे की आपल्याला टोटल 81 ते 100 या ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल 20 प्रश्न आपल्याला विचारले जातात। आणि आजचा जो सेट आपण बघायचा आहे तो सेट बी आहे, लक्षात ठेवा सेट बीचं विश्लेषण आपण बघायचं आहे, कारण प्रत्येक तुमच्याकडे जो सेट असेल त्यानुसार त्याचा क्रम जो आहे तो चेंज होत राहतो शिफ्टनुसार। त्यामुळे आत्ता जे आपण बघायचे टोटल 81 ते 100मध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले गेले होते त्या प्रश्नांचा आढावा आपण ह्या आजच्या सेशनमध्ये घ्यायचा आहे। आणि त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न म्हणजेच कुठला 81, मी नंबर इथं टाकत नाही, आपल्याला सिक्वेन्स वाईज क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येतोयच, तर क्वेश्चन आल्यानंतर त्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही जज करायचे की त्या कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे होता आणि तुम्ही केलं काय आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकलेलं आहे। ठीक आहे, तर प्रश्न पहिला काय बघा, तर एकदा साधा सिंपल आहे, आपला क्षेत्रफळाशी निगडीत असणारा प्रश्न आहे। काय आहे की 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील। म्हणजेच काय इथं बघा, तर टोटल काय एक रूम दिल्या, रूमचा जो आकार आहे तो सरळ तुम्हाला कळाला असेल की तो आयताकृती आहे, आणि त्या आयताकृती ह्याच्यामध्ये आपल्याला चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत। पण फक्त एक प्रश्न वाचल्यानंतर एक लक्ष तुमचं चांगलं असलं पाहिजे कुठलं तर त्यांच्या युनिट्सवरती। तर रूमचं जे क्षेत्रफळ आहे बघा त्याचं युनिट तर मीटर दिलेलं आहे, आणि फरशीचं जो एक माप दिलेलं आहे त्याचं युनिट आहे सेंटीमीटर, एवढाच इथं बदल आहे। आणि फक्त करायचं काय असते, फरशांची संख्या आपल्याला सरळ काढतो काय मिळत असते, तर त्या खोलीचं क्षेत्रफळ भागिले त्या एका फरशीचं क्षेत्रफळ। मग खोलीचा आकारमान आपल्याला काय 18/12 सांगितलेलं आहे, पण ते 18 आणि 12 लक्षात ठेवा मीटरमध्ये आपल्याला कशात सेंटीमीटरमध्ये लागणार आहे, कारण जे फरशीचं जे आकार आहे ते काय सांगितले रे, तर ते सेंटीमीटरमध्ये सांगितलेलं आहे।
त्यामुळे 18 आणि 12 मीटरचं 1800 आणि 1200 सेंटीमीटर होईल त्या खोलीचं क्षेत्रफळ, भागिले काय त्या एका फरशीचं क्षेत्रफळ. आणि फरशीचा जो आकार आहे बघा तो चौरसाकृती सांगितलेला आहे. आणि चौरसाकृती म्हणजेच काय असेल तर बाजूचा वर्ग. आणि एका ह्याचं दिलं आहे तर 30 सेंटीमीटर आहे म्हणल्यानंतर ते काय म्हणणार आपण 30 गुणिले 30 झालं. एवढंच इथं आपल्याला करायचं आहे. तर हे बघा हे दोन्ही शून्य कटिंग होतील. त्यानंतर हे 3 त्रिक 9 आणि हे 9 दुनी 18. म्हणजे फायनली काय राहिलेलं आहे माझं तर हे 200 गुणिले त्या साईडचं 12 आणि फायनल 12 दुनी 24. म्हणजेच टोटल फरशांची जसं संख्या आहे त्या कितीला तर 2400 एवढ्या आपल्याला काय लागतील फरशा लागतील. जो आहे बघा कुठला रे तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असलं पाहिजे फायनल आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. वेगळं जर म्हटलं तर ते हे हा एकमेव क्वेश्चन होता ह्यामध्ये की काय तर तिथं त्यांनी युनिटमध्ये चेंज केलेलं आहे. खोलीचं मीटरमध्ये दिलं आहे ते सेंटीमीटर करणं अत्यंत गरजेचं आहे. आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर प्रश्न सगळ्यात लक्षात ठेवा तुम्ही ऑलरेडी बघितलेले आहेत. फक्त तुम्ही चेक करायचं आहे ह्या प्रश्नांमधून की आपल्याला खरं करायला काय पाहिजे होतं आणि आपण काय मिस्टेक तिथे केलेले आहेत. जर तुम्ही आहे त्याच पद्धतीचा ॲप्रोच लावला असेल तर चांगली गोष्ट आहे. तुमचा स्कोर जो आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या प्रीच्या एक्झाममध्ये तुमचा येऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊ. नंबर 2 म्हणजे 82 नंबरचा क्वेश्चन आहे बघा काय. तासी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. तर आता रेल्वे संबंधी प्रश्नामध्ये पहिलं काम जे आहे आपलं ते काय तर ते गती बदलायचं आहे. म्हणजेच काय तर 80 गती जी दिली 80 किलोमीटर पर आवर आहे ही बदलतो आपण. ती कशात करायला लागते रे पहिल्यांदा तर मीटर पर सेकंदमध्ये. आणि मीटर पर सेकंद करताना तर 518 गुणतो आपण. मग 80 आणि 18ला एका संख्येनं भाग जातोय लक्षात ठेवा. तो म्हणजे कुठला तर तो 2 भाग जातोय. ठीक आहे. तर 40 दुनी 80 आणि 92 18 आणि हे होणार आहे 4 पंचे 20 म्हणजे 200/9 मीटर पर सेकंड ही बदलली गती. मग आपल्याला माहिती आहे की एखादी रेल्वे जर प्लॅटफॉर्मला पार करत असेल तर काय करतो रे आपण रेल्वेच्या आणि प्लॅटफॉर्मच्या लांबीची बेरीज करत असतो. मग रेल्वेची लांबी आपल्याला सांगितलेली बघा किती तर 700 मीटर आहे. मग अंतरच्या फॉर्म्युल्यामध्ये मांडू आपण रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी. प्लॅटफॉर्मची लांबी फक्त मी x मानतो. मग अंतरचा फॉर्म्युला काय रे तर गती गुणिले वेळ. मग गती किती आली माझी तर 200/9 एवढी आलेली आहे आणि किती सेकंदात 72 सेकंदात त्या प्लॅटफॉर्मला ओलांडते. मग या पद्धतीने कॅल्क्युलेशन होईल बघा. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. हिता आधी भाग घालू आपण 9/8 आणि त्यानंतर हे 8 दुनी 1600 झालं. त्यानंतर हे अधिक 700 इकडं वजाला होणार आहे. म्हणजे फायनली x बरोबर 1600 वजा 700 करावं लागेल. म्हणजेच काय असेल रे प्लॅटफॉर्मची जी लांबी आहे तर 16तनं 7 गेल्यावर किती राहणार आहे तर 9. म्हणजेच प्लॅटफॉर्मची जी लांबी आहे ती 900 मीटर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो 83 नंबरचा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा त्यामध्ये एरर आहे. म्हणजेच हा प्रश्नच चुकीचा आहे. ह्याच्या जे ऑप्शन्स दिलेत किंवा तुम्ही जर सोडवण्याचा जरी प्रयत्न केला ह्या 83 नंबरच्या क्वेश्चनला खास करून आणि प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे किंवा डायरेक्टली मी तर स्क्रीनवरती तर आहेच तुमचा प्रश्न तर तिथं तो प्रश्न तुम्ही नीट वाचू शकताय. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी ट्राय पण केला असेल सोडवण्याचा. आणि जे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे काय काय बघा 140 220 275 आणि 440. म्हणजे ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण x वगैरे काहीतरी कन्सिडर करतो आणि त्यानंतर तो एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करत असतोय तर त्यावेळी जर ॲन्सर मॅच होत नसेल तर शेवटी आपण ऑप्शनचा वापर करत असतोय आणि ऑप्शनचा वापर करून ॲन्सर येण्याचा काय तर किंवा काढण्याचा प्रयत्न करत असतोय. पण तुम्ही इथं x सोडवा 100 घेऊन सोडवा काहीही करा तर ॲन्सर जे आहे ते मॅच होत नाही आहेत. म्हणजे काय जसं सांगायचं थोडक्यात सोडवण्याचा जो ॲप्रोच आहे तो काय असला पाहिजे. काय करूया आपण तर सुरुवातीला बघा म्हणजे ए स्टेशनवरती ज्या पॅसेंजरची जी संख्या आहे ती इनिशियली 100 मानूया आपण. ठीक आहे. 100 मधले ज्यावेळी ती गाडी रेल्वे बी स्टेशनवर येते त्यावेळी काय सांगितले 50% पॅसेंजर्स उतरतात आणि 25 नवीन पॅसेंजर्स त्या गाडीमध्ये बसतात. मग आपल्याला माहिती आहे 100चं 50% 50च झाले. 50 उतरले 50च राहिले. 50मध्ये परत 25 नवीन चढले. म्हणजेच काय रे तर ह्या बी स्टेशनवर किंवा बे स्टेशनपासून सोडून जाताना त्या रेल्वेमध्ये सध्या 75 पॅसेंजर्स असतील. ठीक आहे. बी वरून परत ती बघा सी स्टेशनवर थांबते. सी मध्ये काय कंडिशन सांगितल्या रेल्वेत उपस्थित असणाऱ्या पॅसेंजरपैकी 40% प्रवासी उतरतात. मग सी मध्ये आपल्याला माहिती आहे 75चं 40% काढायला लागेल. 75चं 10% 7.5 जाते 20 15 आणि परत दुप्पट केली तर 30 मिळते. म्हणजेच 75 मधले
30 पॅसेंजर्स उतरतील, मायनस होणार आहे त्या, आणि 30 पॅसेंजर्स उतरतात व नवीन 40 चढतात, म्हणजे अजून जे 40 जण आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड होतील. ठीक आहे, म्हणजे टोटल जर विचार केला तर इथं बघा एक्स्ट्रा 10 पॅसेंजर्स आले. इनिशियल किती होते रे, बी स्टेशनवरती 75 होते, 10 एक्स्ट्रा आले, म्हणजे सध्याच्या कंडिशननुसार त्या रेल्वेमध्ये 85 पॅसेंजर्स काय असणार आहेत, उपस्थित असतील. ठीक आहे, मग दिलेली कंडिशन्स बघा शेवटी काय सांगितल्या, आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. म्हणजेच काय, सुरुवातीला म्हणजे आता ते कंडिशन जे आहे स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या, मग स्थानक ए वर ज्यावेळी ते लक्षात ठेवा, हे म्हणजे सुरुवातीला स्थानक ए वर प्रवासी किती सांगितले तर 100 एवढे चढलेले, बरोबर. मग ह्या 100च्या जर तुम्ही 40% काढलं तर 100चं 40% किती जाते रे, तर 40च जाते. मग मॅच करा, हे 85 आणि हे 40, ह्या दोन्ही किमती काय पाहिजेत रे, तर समान असल्या पाहिजेत. मग त्या समान नाहीत लक्षात ठेवा. तर त्यामुळे जसं तुम्हाला म्हटलं की हा जो प्रश्न आहे तो चुकीचा आहे, ह्या दोन्ही व्हॅल्यू समान येत नाहीत. मग ते जर समान आल्या असत्या तरच लक्षात ठेवा की त्या पद्धतीने तुम्ही आन्सर जे आहे ते क्रॉस चेक करू शकता. त्यामुळे इथं इनिशियलला म्हणजे आत्ता रेल्वेमध्ये असणारी पॅसेंजरची संख्या 85 आहे आणि त्यानंतर ती सुरुवातीची संख्या आहे ती 100 आहे आपण जी मांडलेली ती, आणि 40% जर काढलं तर ती व्हॅल्यूच येत नाही. त्यामुळे हे जे प्रश्न आहे लक्षात ठेवा तो प्रश्न चुकीचा आहे. कारण कुठलाही त्यानंतर जर तुम्ही ऑप्शन्सवरून जर सोडवण्याचा प्रयत्न केला तरी देखील कुठलाही ऑप्शन्स इथं मॅच होत नाही आहे. कारण बघा तो तिसरा जो ऑप्शन आहे त्याला काय म्हणजे संबंधच नाही आहे. इनिशियल जी प्रवाशांची आणि उतरल्याची प्रश्न जो आहे तो प्रश्न काय विचारला आहे बघा, तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले. मग स्थानक बी वर किती रे, तर 50% प्रवासी उतरलेत. मग 275चं जर तुम्ही 50% काढलं तर ते लक्षात ठेवा ते पॉईंटमध्ये उत्तर जाते तुमचं. मग पॉईंटमध्ये तर प्रवाशांची संख्या मोजू शकत नाही मी, त्यामुळे राहिलेले जे 3 ऑप्शन्स आहेत ते सगळे क्रॉस चेक ऑलरेडी करून बघितलेले आहेत मी. कुठलाही ऑप्शन ह्या प्रश्नाला मॅच करत नाही आहे दिलेल्या अकॉर्डिंग टू द कंडिशन्स. त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो चुकीचा प्रश्न आहे. तो म्हणजे ॲट द एंड तो प्रश्न कट केला जाईल किंवा त्याचे मार्क्स जे आहे ते तुम्हाला अलाव केले जाते. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आपण बघायचा आहे तो आहे कुठला रे, तर 83 नंबरचा तो प्रश्न होता. प्रश्नामध्ये इथे थोडंसं वर खाली झाले बघा. त्यानंतर 84 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपल्या ह्याच्यावर डिपेंड असणारा प्रश्न आहे, बैजिक राशीवरती डिपेंड असणार आहे. मग प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. अंशामध्ये बघा तिथं स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. म्हणजेच ते जे 3.49 आणि 0.51 जे आहे त्याला ए आणि बी आपल्याला मानायचं आहे. म्हणजे जे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे ते काय मिळेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए मायनस बी. ठीक आहे, मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं एक्सपेन्शन मला माहिती आहे काय असतं रे, ए प्लस बी, आणि सेकंड ब्रॅकेटला काय असते तर ए मायनस बी, आणि छेदामध्ये ए मायनस बी ॲज इट इज राहील. त्यानंतर बघा ए मायनस बी कॅन्सल होईल, राहणार फक्त काय तुमचं तर ए प्लस बी. मग आता या किमती तुम्ही ॲड करू शकताय. एची किंमत आहे 3.49 आणि बीची जी किंमत सांगितल्या तर 0.51. ॲडिशन करूया कारण ए प्लस बी राहिले फक्त. 9 1 10 हातच्याला 1, परत हे 9 1 10 हातच्याला 1, म्हणजेच किती 4.00. याचाच अर्थ काय लक्षात ठेवा, तर ॲडिशन जी आहे ती फक्त तुमची 4 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. मग 4 म्हणजेच बघा कुठला आहे तर ऑप्शन 1 हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जसं तुम्हाला म्हटलं काही प्रश्न एकदम सोपे मिळतील तुम्हाला आणि काही ठिकाणी फक्त थोडासा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85 काय सांगितले, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून जातो आणि उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजेच काय कंडिशन इथे सांगितलं बघा, भूषण जो आहे तो कुठलेही काम 80 दिवसात पूर्ण करतोय आणि त्यानंतर त्यानं 10 दिवस फक्त काम केले. म्हणजेच 80 दिवसाचं काम त्यानं 10 दिवसात करायचं ठरवलं तर तो काम किती, भूषण जो आहे लक्षात ठेवा त्यानं जे काम केलं असणार आहे टोटल 80 दिवसात करणार होता, केले फक्त 10 दिवस, म्हणजे तो कामाचा 80 पैकी 10वा भाग करेल. बरोबर, 80 म्हणजेच काय तो टोटल काम करणार होता पण केलंय 10 दिवस, म्हणजेच त्यानं जे काम पूर्ण करेल तो किती रे, 0 कट होईल, 1/8 काम फक्त करेल. तो कितवा भाग करेल, 1/8वा भाग. त्यानंतर तो निघून गेला. मग आता त्यानंतर आपल्याला काय काढलं पाहिजे तर शिल्लक काम काढलं पाहिजे. ठीक आहे, मग 1/8 पैकी मला सांगा जर शिल्लक एवढं काम झालंय म्हणजे 8 पैकी 1 झाले,
मग राहिलं किती रे, 7 काम राहिलं 8 पैकी. ठीक आहे, एवढा भाग शिल्लक राहिला. आणि ह्या टोटल 8 पैकी 7 काम करायला नीरजनं 35 दिवस लावले. मग 7ची किंमत जर 35 असेल, एकाला 5 झालं, मग टोटल किती करायचं होतं रे नीरजला, तर 8 एवढं काम करायचं होतं, पण 7च केलं. मग त्यासाठी 35 दिवस लावले असतील तर एकाला तो 5 दिवस लावेल. तर ह्या 8ला लाव करण्यासाठी 8 पंजे 40 एवढे दिवस तो लावेल ते काम पूर्ण करण्यासाठी. क्लिअर आहे. तर इथं जसं तुम्हाला म्हणलं की काही म्हणजे अक्षरशः पेन घ्यायची गरज नाही, एक्झामच्या माहोलमध्ये तुम्ही हे एक्झाम्पल तोंडी सॉल्व्ह करू शकताय. पण ॲप्रोच क्लिअर असणं गरजेचं आहे की 80 एवढं काम टोटल पूर्णमध्ये करत असेल तर 10 दिवस केलं तर 1/8 भाग झालं, शिल्लक 7/8. 7ला 35 दिवस लावले, एकाला 5, 8ला 40, जो की ऑप्शन बघा आपला ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो आहे तो 86 नंबरचा प्रश्न आहे बघा. आपलं काय तर वयवारीवर डिपेंड असणारा प्रश्न आहे. काय सांगितले, 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. त्यानंतर काय, आज रेखा व नेहा व नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती. तर ते पहिलं जे वाक्य आहे बघा, ते 5 वर्षापूर्वीचं नेहावर रेखा आणि नेहाचं सरासरी वय दिले 34 वर्ष, पण ते 5 वर्षापूर्वीचं आहे. आणि सरासरी वय लक्षात ठेवा, आपल्याला त्यांची बेरीज काढायला लागेल. म्हणजे काय लिहू आपण लिहूया तिथं, रेखा आणि दुसरी जी व्यक्ती आहे ती कोण आहे रे, तर नेहा. रेखा आणि नेहा यांचं सरासरी वय 34 वर्ष आहे. बेरीज 34 दुनी 68 होईल. पण लक्षात ठेवा, ही जी त्यांची कंडिशन होती ती 5 वर्षापूर्वीची होती. त्यानंतर तुम्हाला आजच्या कंडिशनवर यावं लागेल. आज जर विचार केला तर दोघं पण काय होणार आहे, 5-5 वर्ष पुढे येतील. दोघी पण 5-5 वर्ष. याचा अर्थ काय, तर टोटल बेरीजेमध्ये 10 वर्ष ॲड करावे लागतील. मग आज त्यांची जी बेरीज आहे ती असणार आहे तर 78 वर्ष एवढी आजची बेरीज असेल. त्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये तिघांची परत ॲड झालेलं आहे. मग तिघं म्हणजे कोण कोण झाले, तर रेखा, नेहा आणि त्यात एक्स्ट्रा ॲड झाला आहे तो नीरज. म्हणजे त्यामध्ये तसं लिहू शकताय, रेखा त्यानंतर असणार आहे नेहा आणि नीरज, हे तिघं दिलेत. आणि त्या तिघांचं आपल्याला काय सांगितलं, सरासरी वय जे आहे बघा तर 33 वर्ष दिले. 33 वर्ष सरासरी वय असेल तर बेरीज काय होणार आहे, तर 33 त्रिक, कारण 3 व्यक्ती आहे त्या, योग काढायला लागेल. 33 त्रिक किती होणार आहे, 99. ही त्यांची आजची तिघांची बेरीज असेल. मग आता मला सांगा, हे आज 78 आहे ती रेखा नेहाची बेरीज आहे, 99 त्यात नीरज वाढला त्यामुळे ही बेरीज वाढली. त्यामुळे आपल्याला काय प्रश्न पण नीरजचाच आहे. नीरजचं जर वय आजचं काढायचं असेल तर ह्या तिघांच्या बेरजेतून 78 आपल्याला काय रे मायनस करावं लागेल. मग वजाबाकी बघा, 9तनं 8 गेला 1, 9तनं 7 गेले 2. 21 वर्ष एवढं वय असणार आहे नीरजचं आजचं वय. पण प्रश्न पुन्हा एकदा बघा, शेवटचा जो प्रश्न आहे 10 वर्षानंतर नीरजचं वय विचारले. 10 वर्षानंतर म्हणजेच काय, तर आलेल्या बेरजेमध्ये आपल्याला +10 करावं लागेल. काय होणार आहे, तर ते असेल 31 वर्ष. 31 वर्ष म्हणजेच बघा ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. तर MP कंबाईनचे तुम्ही कुठलाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमध्ये लेक्चर्स केलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी MPSCचं तासगावमधले असतील किंवा कुठले, तर त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला स्वतः येऊन सांगितलेलं की वयवारीचा हमखास एक प्रश्न आपल्याला हा विचारला जातो कंबाईनच्या प्रत्येक पेपरमध्ये प्रीमध्ये. कारण वयवारीमध्ये गुणोत्तर आणि सरासरी ह्या दोन्ही टॉपिकचं कॉम्बिनेशन करून प्रश्न विचारले जातात. आणि हा पर्यंत प्रश्न बघा, ह्यामध्ये गुणोत्तर पण आहे आणि गुणोत्तराचा एवढा इथं संदर्भ दिला नाही, पण सरासरीचा इथं संदर्भ तुम्हाला बघायला मिळेल. आणि वयवारीमध्ये गुणोत्तरामध्ये प्लस सरासरी ह्या 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन करून प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी क्लास केला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न नक्की सोडवला असेल तर ॲन्सर आपलं काय असणार आहे, तर इथं 31 वर्ष हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे बघा, तो पुढचा कितव्या, तर 87 नंबरचा प्रश्न आहे. आणि ह्याची जी डायग्रॅम आहे ती मी स्क्रीनवरतीच काढतो इथं डायरेक्टली, कारण थोडंसं पाय चार्टवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे. तर डाटा काय दिला आहे बघा, एक सर्कल आहे पाय चार्टचा, अशा पद्धतीनं डाटा त्यांनी सांगितलेलं आहे. सर्कल आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये वाटप आहे ते इथं अशा पद्धतीनं. इथला जो आहे तो 90% 90 अंश आहे. डाटा जो दिला आहे बघा तो 100% नाही आहे, तो काय अंशामध्ये, म्हणजे 360चं टोटल ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर इथं आहे 50 अंश, त्यानंतर 70 अंश आणि त्यानंतर 110 आणि 40. 110 अंश आणि 40 अंश. तर 90% आहे बघा किराणा,
50% आहे बीज, 70% आहे प्रवासावरती खर्च केलेला आहे, 110 आहे ते घरभाडं आहे आणि 40% जे आहे ते त्यांना 40% म्हणा ते आहे जी बचत केलेली आहे. तर प्रश्न काय सांगितलं आहे बघा आपल्याला, तर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 रुपये आहे, तर कुटुंबाचे घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला ह्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर कुठलं हे घर भाडं, त्यानंतर प्रवास आणि हा किराणा, ह्यावरती झालेला टोटल खर्च आपल्याला काढायचा आहे. मग टोटल पगार जो आहे उत्पन्न 40,000 रुपये दिले आणि आपल्याला माहीत आहे जर हे अंशामध्ये असेल तर टोटल वर्तुळाची जी बेरीज असते लक्षात ठेवा ती असते 360 अंश आणि 360 म्हणजेच ते काय असते तर आपल्या ह्या टोटल उत्पन्न असते, म्हणजे 360ची जी किंमत आहे ती 40,000 असणार आहे. मग आपल्याला तिघांची जी विचारले ते बघा, तर 110 आणि हे 70 180 झालं आणि ते 180 आणि ते 90 ते म्हणजे झालं टोटल किती रे तर 270 आणि जेच या 270ची किंमत आपल्याला काढायची आहे, 270 अंशाची किंमत आपल्याला काढायची आहे. मग बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, सिंपल कॅल्क्युलेशन होते हे 270 गुणिले 40,000 भागिले 360 ह्या पद्धतीने आपलं काय होणार आहे हे कॅल्क्युलेशन होईल. तर बघा हा एका शून्याला हा 1 शून्य जाईल, 9 भाग घालू आपण, 9 चौक 36, परत हे 9 त्रिक 27, 4 ह्याला भाग घालू आपण, 4 एक्के 4 म्हणजेच 30 वर 3 शून्य वाढतील म्हणजेच किती झालं रे तर ते झालं 30,000. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींवरती जो टोटल खर्च झालेला आहे तो किती असायला पाहिजे तर 30,000 असेल. म्हणजेच कुठला आहे बघा ऑप्शन नंबर 2 हे आपला असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी 30,000 उत्तर टिक केले त्यांचा आन्सर बरोबर आहे. तर सोडवण्याची जी पद्धत आहे ह्याच्या पाय चार्टमध्ये 2 गोष्टी असतात, एक तर टोटल अंशात असते किंवा टोटल पर्सेंटेजमध्ये असते. म्हणजे टोटल आहे ते आपण उत्पन्न घेत असतोय आणि जे विचारले तो डाटा आपल्या समोरच आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे बघा कुठला आपल्याला आत्ता बघायचा आहे, तर तो आहे तर 88 नंबरचा जो प्रश्न आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. 87 आत्ता झाला आपला, येस 88 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर नफा आणि तोटा यावर डिपेंड असणारा प्रश्न आहे तो, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. नॉर्मल पर्सेंटेज किंवा नफा तोट्यावर प्रश्न नाही येतो. काय सांगितलं बघा, तर अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली, म्हणजेच अ ब ला 10% प्रॉफिटने विकते सुरुवातीला. परत काय सांगितले बघा, तर ब ने तीच वस्तू 10% तोट्याने परत त्यानं काय केलं आहे ती अ लाच विकलेलं आहे. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकले, तर व्यवहारात काय झाले. आणि व्यवहारात काय झाल्याचे 4 ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत. काय अचा ना नफा ना तोटा, अचा 11% नफा झाला, अचा 20% नफा झाला आणि बचा 20% तोटा झाला. अशा पद्धतीचे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही ऑप्शन वाचून तुम्हाला समजलं असेल की हा नॉर्मल प्रश्न नाही आहे, म्हणजे ह्याच्या मागच्या ज्या कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुमची प्रॉपर क्लिअर असणं गरजेचं आहे फार. मग कंडिशननुसार काय दिले बघा आपण सोडूया. तर सुरुवातीला अ जो आहे तो ब ला विकणार आहे. ठीक आहे, मग 10% म्हणल्यानंतर काय करत असतो रे आपण, तर अ जो आहे 100 रुपयाची जी वस्तू आहे तो ब ला काय सांगितले तर 110 रुपयाला विकणार आहे. क्लिअर आहे, ही पहिली कंडिशन. परत ब न काय केलं आहे, तीच वस्तू जी 110 रुपयाला खरेदी केली आहे त्याला 10% तोट्याने विकलेलं आहे. म्हणजेच परत रिटर्न जो आहे तो रिटर्न करताना 110 रुपयाची वस्तू 10% तोटा म्हणजे 11 रुपये मायनस करून विकेल. म्हणजे 110 रुपयाला नाही विकणार, 11% तोटा म्हणजे तो परत लक्षात ठेवा अ ला 99 रुपयाला विकणार आहे दिलेल्या कंडिशननुसार. मग हा अशा पद्धतीने टोटल व्यवहार क्लिअर होईल. मग आपल्याला जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचे आहेत. पहिला ऑप्शन सांगितलं आहे अचा ना नफा ना तोटा झाला, म्हणजेच काय तर अ ला लक्षात ठेवा 100 रुपयाची वस्तू तर स्वतः पहिल्यांदा होती. मग परत येताना ती 100 रुपयाला झाली का रे, नाही आली, कारण विकताना त्यानं काय 110 रुपयाला विकलेली. मग 10 रुपयाचे सुरुवातीला त्याचं जे 10 रुपये नफा होता तो क्लिअर झाला का, नाही झाला, तेवढा लॉस नाही झाला त्याचा. त्यामुळे इथं ना नफा ना तोटा म्हणजे पहिलं उत्तर तर चुकीचंच आहे आपलं. दुसरा ऑप्शन काय, अचा 11% नफा झालेला आहे. म्हणजेच इथं बघा सुरुवातीच्या कंडिशननुसार काय सांगितले आहे तर ते 10% नफा ऑलरेडी त्याला मिळालेला होता. परत काय झाले, हितला 10% नफा, मग त्याला पडलेली कितीला ती वस्तू तर ह्याला पडलेली काय म्हणतो आपण त्याला तर 100 रुपयाला पडलेली, त्याने विकली 10%, म्हणजे सुरुवातीचा 10% 100% झालेला आहे. आणि परत इथं लक्षात ठेवा रिटर्न येताना ती त्याला किती रे, इथं परत येताना रिटर्न येताना परत ती 99 रुपयाला आली. म्हणजेच विकताना 10% नफा, रिटर्न आलेला 100चं 99 म्हणजे हा वरचा त्याला परत 1%चा नफा झालेला आहे. कधी रिटर्नची वस्तू ज्यावेळी आली त्याला.
म्हणजे टोटल व्यवहारात हा 10% आणि वरचा 1% म्हणजे टोटल लक्ष ठेवा त्याला 11% नफा होईल कोणाला तर ह्या अला टोटल व्यवहारामध्ये. सुरुवातीला विकलेली तो एक 10%, रिटर्न आली त्यावेळी घेतलेली तर 100 रुपयाला, पण रिटर्न पण येताना 99 रुपयाला, म्हणजे तिथं आणि त्याचा 1 रुपयाचा नफा झालेला आहे. त्यामुळे टोटल व्यवहारात जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर त्याला काय रे 11% नफा होईल. तिसरा जो ऑप्शन आहे बघा 20%चा, 20%चा कुठंच काय संबंध नाही आहे. त्यामुळे इथं जर त्याला 90 रुपयाला जर रिटर्न आली असते अला, किती 90 रुपयाला जर ती वस्तू परत आली असती तर मात्र त्यावेळी त्याला 20%चा नफा झाला असता. त्यामुळे तिसरा ऑप्शन संबंधच नाही. आणि चौथा जो ऑप्शन आहे बचा जो 20% तोटा, लक्षात ठेवा 20% तोटा त्याला काय कुठंच झालेला नाही आहे, त्याने विकतानाच फक्त 10% तोट्याचं सांगितलं आहे. त्यामुळे इथं नाही तर तुम्ही असं कन्सिडर करता की सुरुवातीला 10% नंतर 10%, तर ते लक्षात ठेवा टोटल 20% होत नाही. त्यामुळे ॲन्सर जे आहे इथं आपलं काय असलं पाहिजे तुमचं तर ऑप्शन बी म्हणजेच ऑप्शन 2 हे आपलं काय असणार आहे फायनल ॲन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न क्रमांक आहे आपला कुठला तर 89. ठीक आहे, 88 नंबर आता बघितला आपला येस. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर कुठला तर 89 प्रश्न आपल्याला बघायचा आहे. तर हा प्रश्न थोडासा तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह आहे किंवा क्रॉस चेक तुम्हाला करायचा आहे. तर प्रश्न बघा इथं आपल्याला काय सांगितलं आहे तर समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? आणि त्याचे ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत किंवा तिथं आहेतच आपल्याला तुमच्या ऑप्शन. पहिला आहे बघा 24, त्यानंतर आहे 30 आणि परत 32 आणि परत 20. अशा पद्धतीने ऑप्शन्स आहेत आपले. मग इथं फक्त आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. लक्षात ठेवा ऑप्शनवरून हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकताय सोप्या पद्धतीनं, कारण कॅल्क्युलेटिव्ह करायला गेला तर थोडंसं इक्वेशन वगैरे आपल्याला मांडावं लागेल. मग त्यामुळे पण असा एक ऑप्शन चूज करायचा आहे. लक्षात ठेवा काय रे सांगितले, जर त्याला 3 रुपयाची सूट मिळाली असती तर आधीपेक्षा 25% जास्त खरेदी केली असते. 25% आपण अंकात असते आपल्याला 1/4. आणि मग असा ऑप्शन चूज करा ह्या ऑप्शनमधला ज्याला 4 भाग जातोय त्याला आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. मग 4 भाग जाणार आहे तर बघा 30 या ह्याला भाग जात नाही आहे, बाकीला 4×5 = 20 जाते, 4×8 = 32 जाते आणि 4×6 = 24 जाते. त्यामुळे ह्या 3 ऑप्शनला आपल्याला फक्त क्रॉस चेक करायचं आहे आणि कंडिशननुसार मॅच करायचं आहे फक्त. ठीक आहे, मग हे 360 रुपयेमध्ये मला सांगा 24 सफरचंद जर तो घेऊन आला असेल तर एका सफरचंदाला किती रुपये पडले ते आपण काढू शकतो. 24 भाग घालूया आपलं तर 24 × 24 ठीक आहे, 12 उरले आणि 24 × 5 = 20 असे. म्हणजेच त्याला एक सफरचंद 15 रुपयाला पडला असेल किंवा पडलं असतं. मग आता काय विचारलं आपल्याला की 3 रुपयाचा डिस्काउंट द्या. मग 15 वरती मला सांगा जर डिस्काउंट दिला 3 रुपयाचा तर एक सफरचंद जे आहे त्याला ते 12 रुपयाला पडणार आहे. ठीक आहे, 12 रुपयाला पडेल. मग 12 रुपयाने मला सांगा 360 मध्ये किती सफरचंद खरेदी करू शकला असता तुम्ही तर 12×3 = 36 म्हणजेच टोटल 30 सफरचंद खरेदी करून आणला असता जर डिस्काउंट दिला असता तर. मग बघा आधी 24 आणत होतो, आता किती आणणार मी 30 आणणार. मग आपल्याला फक्त ते चेक करायचं की ही जी वाढ झालेली आहे ती 25% आहे का. मग बघा 24चं 30 झालं याचा अर्थ किती रे तर 6 सफरचंद वाढले. 24 वरती टक्क्यात पाहिजे गुणिले 100, 6 × 6 = 6 × 24 आणि 1/4ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे तोंडपाठ असलीच पाहिजे, 25% असते. त्यामुळे आन्सर जे आहे ते तुमचं काय असणार आहे ऑप्शन नंबर 1 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे. तर इथं या टाईपच्या एक्झाम्पल जसं म्हटलं तुम्हाला काही वेगळं एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. जो ऑप्शन दिले त्याला फक्त क्रॉस चेक कराय आणि त्यामध्ये पहिलाच ऑप्शन आपलं काय असणार आहे फायनल आन्सरच. ठीक आहे, तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पहिला आन्सर टिक केला आहे ऑप्शन नंबर 1 ते तुमचं काय आन्सर जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो आहे तो 90 नंबरचा प्रश्न आहे बघा. म्हणजे सिम्पल आहे, तुमचं थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह सेन्स असला पाहिजे. 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो. 150 ते 500 यामध्ये अशा किती संख्या ज्यांना 11ने भाग जातो. तर सुरुवातीला इथे आता टोटल संख्या लिहित बसायचं नाही, थोडंसं स्मार्ट वर्क जर तुम्ही केलं सुरुवातीला 150 ते 200 मधलं जे गॅप आहे 150 ते 200 मधल्या ह्या सोडून द्या सगळ्या. सुरुवातीला आपण काय चेक करूया की स्टार्टिंग जे आहे ती असेल तुमची 200 ते 300 पहिला, त्यानंतर असणार आहे 300 ते 400 आणि त्यानंतर लास्टला असणार आहे 400 ते 500. यामधला संख्या किती असू शकतात ह्याचा विचार करायचा आहे. लक्षात ठेवा की भाग आपल्याला घालवायचा आहे 11च्या पुढच्या संख्यांना.
मग आपल्याला माहीत आहे 201 210 पर्यंत तर कुठली संख्या आपल्याला, किंवा एक आयडियलसाठी म्हणतो मी, एक्झॅक्टली आपल्याला इथं काढत बसायचं नाही. कारण 1 ते 100चा विचार जर केला तर तुमचा भाग कधी जाणार आहे रे, तर 10 नंतर तुमचा भाग चालू होईल 11च्या संख्यांना जायला. म्हणजे 1 ते 100 यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवा 11ने भाग जाणाऱ्या 9 संख्या मिळतात. म्हणजे 11 ते 99. ठीक आहे, तर त्या 9 संख्या मिळतात. मग त्याच पद्धतीनं 200 ते 300 मध्ये 9 संख्या मिळतील, 300 ते 400 मध्ये 9, आणि 400 ते 500 मध्ये पण 9 संख्या मिळतील. इथं 10 संख्या मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. का? कारण सुरुवातच होते आपली 11 पासून, त्यामुळे सुरुवातीच्या 10 संख्या कॅन्सलच होतील. मग 11 ते 100 मध्ये फक्त 9 संख्या मिळतील, ज्याला 11ने पूर्ण भाग जाईल. ठीक आहे, मग ह्या तर माझ्या किती रे, तर 9 त्रिक 27 संख्या झाल्या. आणि 150 ते 200 मध्ये तुम्ही काउंट करू शकताय, साधं सिंपल आहे. पहिला जो नंबर असेल तो असेल, लक्षात ठेवा, पहिला आपला कुठला, तर 154. 154ला जातोय बघा, 4 आणि 5 ती दोघांनी 11ची थोडंसं, म्हणजे आपण 11ने भाग कधी जातो एखाद्या संख्येला, ती जर कन्सेप्ट माहीत असेल, साईडच्या दोघांची बेरीज मध्ये असली पाहिजे. म्हणजे हे 4 आणि 5 अशा वेळी 11ने पूर्ण भाग जातो. मग पुढच्या संख्या डायरेक्ट संख्या काढू शकताय. 165, त्यानंतर होणार आहेत बघा 176, त्यानंतर होणार 187, आणि लास्टचे असणार आहे 198. या त्या 150 ते 200च्या रेंजमधल्या संख्या असते. मग टोटल बघा, ह्या 27 आणि ह्या 5 म्हणजे किती झाल्या रे, तर 27 आणि 5 32 अशा संख्या असतील ज्यांना 11ने पूर्ण भाग जाईल. मग ऑप्शन बघू शकता तुम्ही, 32 असणारा ऑप्शन आहे बघा, कुठला, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं असणार आहे बरोबर उत्तर. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न एकदम साधा सिंपल आहे, बॉडमासशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. चिन्ह बदलायचे आणि चिन्ह बदलून, प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे, मी डायरेक्टली चिन्ह बदलून इक्वेशन बोर्डवरती लिहितो. तर वजाचा अर्थ काय सांगितलं आहे बघा, वजा म्हणजे गुणिले घ्यायचं आहे. म्हणजे इक्वेशन होणार आहे 15 गुणिले 3. अधिकचा अर्थ सांगितला आहे वजा, त्यामुळे परत होणार आहे वजा 10. त्यानंतर गुणिले आहे बघा, पण गुणिलेचा जो अर्थ आहे तो भागिले घ्यायचा आहे. म्हणजे 10 भागिले इथं किती होणार आहे रे, 5 होणार आहे. आणि परत बघा, भागिले म्हणजे अधिक घ्यायचं आहे, आणि लास्टला होणार आहे परत +5. म्हणजे असं हे इक्वेशन आपलं तयार होईल साईन चेंज करू. मग इक्वेशन आता बॉडमासचं फॉलो करायला लागेल. 15 त्रिक 45 वजा 5 दुनी 10 अधिक 5. 45मधनं 2 गेले, 43 राहिले, आणि 43 अधिक 5 केल्यानंतर 43 आणि 5 किती होणार आहे, तर 48. म्हणजेच बघा कुठला, तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, किती, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. 91 नंतर पुढचा प्रश्न आपला 92 नंबरचा आहे, कोडिंग आणि डिकोडिंगवरचा प्रश्न आहे. पण इथं थोडासा प्रश्न, जो शब्द आहे तोच फक्त मोठा आहे, लक्षात ठेवा. कारण पुढचं त्याचं जर तुम्ही कोडिंग जर शोधण्याचा प्रयत्न केला तर एकदम सिंपल आहे, फक्त अरेंजमेंट चेंज केलेलं आहे त्यांनी. मग अरेंजमेंट फक्त आपण एकदा चेक करू, काय, तर ब्रेक थ्रू, BREAKTHRUGH. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला तो दिलेला शब्द आहे. आणि ह्याचा जो कोड त्यांनी लिहिलेला आहे तो कोड ह्याच्या खाली लिहितो, म्हणजे आपल्याला लॉजिक शोधायला बरं पडेल. तर EAOUHRB परत RGHKT अशा पद्धतीने आपल्याला दिलेला कोड आहे. आणि विचारायला जो शब्द आहे तो लागलीच खाली लिहितो इथं, डिस्ट्रीब्युशन. शब्द काय होता, तर डिस्ट्रीब्युशन, TIOUN. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला कोड शोधायचा आहे. मग इथं जर पहिला जे आपल्याला सांगितलेलं आहे कोड तुमच्या स्क्रीनवरती आहे, शब्द काय विचारला आहे तो, फक्त इथं लॉजिक शोधण्यासाठी आपल्याला ते लिहावंच लागते. त्याशिवाय नजरेचा जो खेळ आहे तो कुठंतरी आपल्याला काय, आपला एरर आणू शकतो आपल्या प्रश्नामध्ये, त्यामुळे लिहून काढण्याची सवय असली पाहिजे. तर फक्त अरेंजमेंट बघा, इथं काय काय झाले, तर EA ते आहे ते इथं 2 आहेत बघा, EA. ठीक आहे, म्हणजे हे 2 आहे असे इथं तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर KT हे जे पुढचे 4 आहेत ते डायरेक्टली इथं बघा शेवटी गेलेले आहेत. ठीक आहे, मग लागलीच काय करूया आपण, प्रत्येक शब्द शोधत बसण्यापेक्षा ऑप्शनचा वापर इथं करू शकतो. पहिले तर मिळालं मला E आणि A, त्यामुळे पहिले जे 2 आहेत ते येणार आहेत सुरुवातीच्या ह्याला, ST इथं आला. त्यानंतर पुढचे जे 2 आहेत बघा, R आणि I, हे कुठं सगळ्यात शेवटी गेला पाहिजे. मग शेवटचे जे 2 आहेत ते असे असतील, ST आणि RI. मग इथं ऑप्शनचा वापर करू शकता तुम्ही, सुरुवातीला ST पाहिजे आणि शेवटी RI पाहिजे.
मग असा ऑप्शन तुमच्या स्क्रीनवरती आहेत बघा. सुरुवातीला ST असणारा एकच ऑप्शन तुमच्या 4 ऑप्शनमधला आहे. कुठला आहे तो ऑप्शन नंबर 3. तो एकमेव आहे बघा जिथं सुरुवात जी आहे ती STनं झालेली आहे. आणि आपल्याला दिलेल्या प्रश्नानुसार बघा इथं STनं सुरुवात होणारा एकच ऑप्शन मिळतोय. आणि त्यामुळे इथले मधले जे अक्षर आहेत ते शोधण्याची काहीही गरज नाही आहे. आणि हेच तुम्हाला पेपरमध्ये पण करायला पाहिजे होतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी केलं आहे त्यांचा नक्कीच वेळ वाचला असेल आणि प्लस ॲक्युरेसी पण मेंटेन राहील. नाहीतर तुम्ही प्रत्येक शब्द लॉजिक शोधत बसला तर वेळ पण जातो आणि ॲक्युरेसी पण आपली कमी होण्याची तिथं दाट शक्यता असते. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा 93 नंबरचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती. तर समय आणि कार्यावर डिपेंड असणारा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना सुटला नाही आहे त्यांनी ट्राय करायचं आहे. आणि ज्यांनी बरोबर आले आहेत त्यांचा तर काही विशेष नाही आहे. तर काय बघा प्रश्न आपल्याला सांगितला आहे, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. म्हणजेच M1 दिले, मजूर किती ते 6 मजूर आहेत, दिवस पण दिलेत म्हणजे D दिला आहे आणि विटा बनवणे म्हणजे ते W काम झालं ते. मग किमती टाका. सुरुवातीला 6 मजूर आहेत, 4 दिवस काम करतात आणि किती विटा बनवल्या तर 9600 एवढ्या विटा त्यांनी तयार केल्या. माने आता काय विचारले काय त्यांनी तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. मजूर किती झाले 18 आणि दिवस 2 आणि किती विटा बनवतील म्हणजेच ते W2ची किंमत पाहिजे. मग साधं सिंपल काय रे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. W2 इकडे लक्षात ठेवा आणि हे जे बाकीचं आहे ते तिकडे शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हे 9600 W2 डायरेक्टली लिहितो मी 18 गुणिले 2 गुणिले 9600 आणि छेदामध्ये हे जे 6 आणि 4 आहे ते इथं येणार. मग W2 आपल्याला मिळेल. मग बघा डायरेक्टली जाते 6 चोक 24 आणि 24 चोक 96 झालं. 4 दुनी 8 आणि 18 8 44 म्हणजेच किती होणार आहे 4400 एवढ्या विटा काय होणार आहेत त्या सॉरी 18 8 44 म्हणजे 14400 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर तुमचा असायला पाहिजे होतं. किंवा म्हणजेच कुठला रे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. सिंपल सोपा प्रश्न होता आणि अशाच पद्धतीचा पुढचा पण प्रश्न आहे सोप्या कॅटेगरीतला जे म्हटलं तुम्हाला लगेच उत्तर तुम्हाला मिळू शकेल. प्रश्न काय रेल्वे संबंधी आहे की 54 किलोमीटर/h वेगाने धावणारी एक ट्रेन 9 सेकंदात 1 टेलिग्राम पोल ओलांडते तर ट्रेनची लांबी किती. मग आपल्याला माहिती आहे की रेल्वे संबंधी पहिलं काम आपल्याला काय तर गती बदलायचे. 54 दिल्या त्याला मीटर/सेकंद आणावं लागेल. काय होणार आहे 54 गुणिले 5/18 की जाते 18 त्रिक 54 आणि हे 5 त्रिक 15 मीटर/सेकंड. आणि ती जी पार कोणाला करते सांगितलेलं तर एका टेलिग्राम पोलला पार करते. मग टेलिग्रामला पोलला पार करत असेल तर अंतर काय घेतो फक्त रेल्वेची लांबी असते आपली त्यामध्ये. मग गती तर मिळाली. पोलला किती वेळात पार केले सांगितले तर 9 सेकंदात. मग अंतरचा फॉर्म्युला आहे गती गुणिले वेळ. मग 15 एवढ्या गतीनं 9 सेकंदात किती 15 9 135 मीटर एवढं काय असणार आहे त्या रेल्वेची लांबी असणार आहे. ठीक आहे, साधा सिंपल म्हणजेच कुठला आहे तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न 95चा आहे म्हणजे पझल कोड ज्याला म्हणतो आपण कोडाशी संबंधी असणारा हा प्रश्न आहे सॉरी नातेसंबंधचा आहे. आणि त्यानंतर कोडिंगचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे ह्याला कोड पझलच्या रिलेटेड आहे. तर 95 नंबरचा प्रश्न साधा सिंपल आहे नातेसंबंधी. काय दिलं आहे तर रोहन रामूचा मुलगा आहे. म्हणजेच कंडिशन काय आहे रामूचा मुलगा आहे तो. रामू मुलगा कोण आहे त्याचा तर रोहन. ठीक आहे, पुढचं वाक्य काय रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. सचिन काकाच्या म्हणजे कोण रे तर रोहनचा काका आहे तो. मग काका याचा अर्थ काय असतोय तर वडिलांचा भाऊ म्हणजे ह्या रामूचा भाऊ असायला पाहिजे कोण तर तो सचिन. वडिलांचा भाऊ म्हणजे तो कोण असतोय तर काका असतोय. म्हणजेच हा रामू आणि सचिन एकमेकांचे काय असणार आहेत भाऊ असते. मग प्रश्न पुढं काय दिले बघा तर सचिनच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. म्हणजे सचिनची जी कोण पत्नी असेल ही रोहनची आई म्हणजे कोण वडिलांचं म्हणजेच रामूची ती पत्नी असणार आहे. इथं जी असेल ती म्हणजेच ती कोण असायला पाहिजे तर ह्या रोहनची आई असणार आहे. आणि काय कंडिशन काय या दोघी आपापसात बहिणी आहेत. ठीक आहे, मग असा असेल तर प्रश्न काय विचारला आहे सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय. म्हणजेच सचिनची ही जी पत्नी आहे तर हिचं वडिलांचं नातं काय. आणि कंडिशन काय रे ह्या दोघी बहिणी आहेत. मग ह्या जर बहिणी असतील तर लक्षात ठेवा हिथं ॲक्च्युली 2 पद्धतीनं तुमचं उत्तर जाणार आहे.
कारण सचिन काका सांगितलेलं आहे. काका याचा अर्थ काय रे, तर वडिलांचा भाऊ जातोय. मग तसा विचार केला तुम्ही तर इथं भावाची बायको असा पण अर्थ जातोय. मग भावाची बायको एकतर वहिनी येते, बरोबर. पण ऑप्शनमध्ये तुम्ही नजर जर फिरवली तर लक्षात ठेवा तिथं ऑप्शनमध्ये वहिनी हा ऑप्शन कुठंच नाही आहे. मग राहिलं दुसरं रिलेशन, ह्या दोघी बहिणी बहिणी पण सांगितलेलं आहे. त्या बहिणी बहिणी जर असतील तर बायकोची बहीण असा अप्रोच जर झाला तर बायकोची बहीण म्हणजे कोण असते रे, तर ती असते मेहुणी. आणि हा ऑप्शन आहे आपल्याला दिलेला आहे त्यांनी. कुठला आहे बघा, तर तो आहे ऑप्शन नंबर 3. त्यामुळे तेच आन्सर आपल्याला टिक करावं लागेल. तिसरा ऑप्शन हे आपला काय असणार आहे, उत्तर असू शकतं. ठीक आहे, इथं वहिनी पण जाते पण ते ऑप्शनमध्ये नाही आहे, त्यामुळे ते इग्नोर करू आपण. राहिला कुठला, तर ऑप्शन तिसरा. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे, जो म्हटलं तुम्हाला पझल दिले, कोड आहे एक, ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण हे सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल ह्या प्रश्नामध्ये, तर लक्षात ठेवा तो असेल शेवट फायनल प्रश्न. आणि शेवटचा फायनल प्रश्न काय विचारला त्यांनी बघा, की विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणी मिळवले. हा प्रश्न आहे विज्ञानच्या रिलेटेड. आणि जर सगळ्या प्रश्नामध्ये तर 2 विषयांची माहिती दिल्या, गणिताची पण दिली आणि विज्ञानाची पण दिल्या. त्यामुळे जिथं गणित हा शब्द असेल तो आपल्याला इग्नोर करायचा, काही संबंधच नाही ठेवायचा. कारण का, कारण प्रश्न आपल्याला विचारला आहे विज्ञाना संदर्भात. ठीक आहे, चलो मग सोडवायला चालू करू आपण. डायरेक्टली कुठल्या आपल्याला माहिती नोट करायची आहे तर ती विज्ञानाची करायची आहे. गणिताशी काहीही संबंध असता कामा नये, कारण काय घेणं देणंच नाही. हे प्रश्न मला विज्ञानाच्याच रिलेटेड आहे. मग पहिलं वाक्य, एचे गणितात गुण सीच्या अगदीवर आहेत आणि विज्ञानातील गुण एफच्या अगदीवर आहेत. म्हणजेच एचे गुण विज्ञानामध्ये एफपेक्षा जास्त आहेत. पहिलं वाक्य मिळालं. बी हा विज्ञानात सीच्या अगदीवर आहे, म्हणजे विज्ञानामध्ये बी जो आहे तो सीपेक्षा जास्त गुण मिळवत आहे. परंतु गणितात सोडून द्या, काय गरजच नाही आहे. एफचे विज्ञानात डी आणि ईपेक्षा जास्त गुण आहेत. एफचे डी आणि ई यांच्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत त्यांना, ते एकदमच टाकू आपण. आणि डीचा काय संबंधाचा नाही. तर पुढचं चौथं वाक्य, गणितात सी आणि डीमध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात सी आणि एमध्ये कोणी नाही आहे. म्हणजेच बघा, ह्या ए आणि सीमध्ये कोण नसेल तर लक्षात ठेवा सीला जे गुण मिळाले असतील ते एपेक्षा जास्तच पाहिजेत, कमी टाकू शकत नाहीत. कारण मागे गेला तर मग गॅप पडू शकतो. त्यामुळे फायनल अरेंजमेंट जर विज्ञानाचा विषय केला तर ती असायला पाहिजे तुमची या पद्धतीनं असू शकते. मग प्रश्न काय, विज्ञानात सर्वात जास्त गुण कुणी मिळवले, कोण असेल तर ती व्यक्ती जी आहे ती बी ही व्यक्ती असेल जिनं सगळ्यात जास्त गुण मिळवले. म्हणजेच कुठला रे, तर ऑप्शन 2 हे आपला काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे बघा तो विधान निष्कर्षाशी रिलेटेड आहे आणि कुठला तर तो वेन आकृतीवर डिपेंड असणार आहे. मग पहिला जे विधानं दिलेत बघा त्यावरून वेन आकृती काढू आपण. पहिला आहे, सर्व मोगरा शेवंती आहे. सर्व 2 गोल काढतो आपण. सर्व मोगरा शेवंती आहे. ठीक आहे, दुसरं विधान काय सांगितले, सर्व शेवंती फुले आहेत. म्हणजे दोन्ही सर्वच्या कंडिशन्स आहेत आणि सर्व ज्यावेळी येतं त्यावेळी काय रे, तिन्ही गोल एकमेकात जात असतात. मग पुढचा प्रश्न आहे, निष्कर्ष बघा 2 दिलेत. पहिला आहे, सर्व फुले मोगरा आहेत. मग फुले मोगरा आहेत का नाही रे, म्हणजे बाहेरून आत येतोय आपण. मग बाहेरून आत येत असताना सर्व हा जे निष्कर्ष आहे ते चुकीचाच असतो नेहमी, त्यामुळे पहिला तर चुकीचा गेला. दुसरा बघा, सर्व फुले शेवंती आहेत. सेम कंडिशन, फुले बाहेर आहे शेवंती आत आहे, म्हणजे बाहेरून आत येत आहे, सर्व शब्द वापरला आहे तो पण चुकीचा असेल. याचा अर्थ काय झाला, कोणताही निष्कर्ष योग्य नाही. म्हणजेच बघा कुठला आहे, निष्कर्ष अ व ब दोन्ही चुकीचे आहेत, जो की असेल तुमचा ऑप्शन नंबर 4. हे तुम्हाला आन्सर टिक करायला पाहिजेत. ठीक आहे, कुठला, ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा 98 नंबरचा आहे. त्रिकोण विचारलेले आहेत आपल्याला. टोटल त्रिकोण किती असतील आणि त्या त्रिकोणाचे डायग्राम जे आहे ते डायरेक्टली मी बोर्डवरती काढतोय. पण काढत असताना सुरुवातीला ज्या प्रश्नामध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलं असेलच की अशा पद्धतीने पहिली डायग्राम काढतो मी फक्त, की अशा पद्धतीने आपल्याला काय रे दिले त्यांनी, हा पार्ट काढतो मी ह्याचा. ठीक आहे, असेच आपल्याला इथं एक असे टोटल किती रे, तर 4 पार्ट आहेत. म्हणजे इथं आपल्याला टोटल कधी पण, आणि ऑप्शन इथं जर तुम्ही बघितले तर ऑप्शन काय काय सांगितले तरी तर 38, 60, 46 आणि 42 असे हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेत. मग मी एकामध्ये जज का करा म्हणतोय, तुम्ही ऑप्शन जर नीट बघाल तर ऑप्शनमध्ये व्हरायटी भरपूर आहे. म्हणजे गॅप जो आहे दोघांमधला तो जास्त आहे. फक्त हे 42 आणि 46चा विषय सोडला तर. ठीक आहे, त्यामुळे फक्त एक अंदाज घ्यायचा आहे आपल्याला की ह्या एका पार्टमध्ये त्रिकोण किती असू शकते.
मग इथं बघा किती झाले तर 1 2 3 4 5 6 हे तर 6 त्रिकोण झाले माझे. ठीक आहे, 6 नंतर कंबाईन तयार होणार आहे बघा. तर हा एक असेल त्या पद्धतीने हिकडचा एक असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच त्यानंतर परत हिकडचा एक आणि हिकडचा आहे, म्हणजे ते 4 हे टोटल 4 झाले. ठीक आहे, कधी हे छोटे छोटे 6 आणि हे म्हणतोय मी हे रिपिटेशन करतोय बघा, हे ओव्हरलॅप करतोय. हा एक पार्ट असेल, हा एक तुमचा कुठला काटकोन त्रिकोण असेल आणि सेम हिकडचे आणि हिकडचे, म्हणजे टोटल असे एका पार्टमध्ये लक्षात ठेवा आपल्याला टोटल इथं 10 10 10 असे प्रत्येक पार्टमध्ये 10 तर हे मिळणारच आहे शुअर शॉट. म्हणजे इथंच 4 पार्टमधले आपले 40 त्रिकोण तयार झाले. आणि ज्यावेळी तुम्ही हे सगळे लाईन्स ओव्हरलॅप करशीला इकडं सगळी डायग्राम ड्रॉ करशीला जी आपल्याला या पद्धतीनं काय त्यांनी सांगितलेली होती. ठीक आहे, मग ज्यावेळी आपण हे सगळे त्रिकोण ज्यावेळी काउंट करशीला तर एक फक्त अंदाज घ्यायचा आहे की आता 40पेक्षा एक्स्ट्रा तुमचा 46 हा एकच ऑप्शन आहे. मग तुम्हाला फक्त एकदा क्रॉस चेक करायचं आहे, ज्यावेळी मी हे सगळे त्रिकोण काउंट करेल तर एक्स्ट्रा जे असणार आहे ते 6 असतील का 6पेक्षा जास्त असतील, हेच फक्त एकदा तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे. आणि त्यासाठी हे बघा की इथं जो हे जे काटकोन आहेत माझे, हा एक आहे बघा इथं, हा एक तुमचा काटकोन म्हणतोय, हा समभुज त्रिकोण असेल, ह्याला नाव वाटलं तर देतो तुम्हाला दिसायला बरं पडेल, ABC जो आहे तो. मग हा एक ABC, इथं एक तो तसा असणार आहे. हे 2 4 6 टोटल एक्स्ट्रा 6 झाले बघा हे. ठीक आहे, पण ह्याच्यापेक्षा अजून आहेत ते मोठे असतील. हा एक मी नाव देतो अजून BC झाला आपला, ABCD आणि E. हा जो ADE हा जो त्रिकोण आहे हा एक सगळ्यात मोठा त्रिकोण होईल समभुज. मग इथं तर माझे ऑलरेडी 46 झालेले आहेत. मग हा एक तयार होतोय तो 47वा झाला, पण 47चा ऑप्शनच नाही आणि सगळ्यात हायेस्ट म्हणला पुढचा ऑप्शन तर माझं 60च आहे. त्यामुळे इथं पुढचे काय तुम्हाला काउंटिंग करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही काय करू शकताय 60 हे आन्सर टिक करू शकताय. बरोबर असेल नसेल ते आयोग बघून घेईल. आपण फक्त क्रॉस चेक करायचं आहे की 46पेक्षा जास्त कुठला आहे. मग 46पेक्षा जास्त ऑलरेडी मला मिळालेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याच ऑप्शनला टिक करायचं आहे. कुठला रे तर असेल तो म्हणजे ऑप्शन नंबर 2, ह्याला तुमचा आन्सर टिक केलं पाहिजे. 46 मिळत नाहीत, 46पेक्षा जास्त 100% जातं. ठीक आहे, त्यानंतर चलो पुढे जाऊ. सेकंड लास्ट प्रश्न बघूया आपण कुठला आहे तर नंबर सिरीजबद्दल आहे आणि एकदम सोपी सिरीज म्हटला तरी चालेल, जी अक्षरशः म्हणजे तुम्ही तोंडी सोडवू शकाल. तर काय बघा सिरीज 3 6 11 18 3 6 11 18 आणि पुढचा नंबर आपल्याला काढायचा आहे. म्हणजे अशा सिरीज आपण काय करतोय रे तर साधं सिंपल काय डिफरन्स घेत असतोय, जास्त पटीत वाढ झालेली नाही. तर 3 6 मध्ये बघा 3ची वाढ आहे, 6 11 मध्ये 5ची आहे, 11 18 7ची वाढ आहे. मग 3 5 7 हे कसे नंबर्स आहेत लक्षात ठेवा, क्रमागत विषम संख्या आहेत. मग 7 नंतर येणारी संख्या कुठली असणार आहे तर ती असेल 9. ठीक आहे, मग 7 आणि 9 म्हणजेच टोटल होईल 18 आणि 9 किती होणार आहे तर ते असेल 27. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. आता काही विद्यार्थी लक्षात ठेवा ह्या 3 5 7ला मूळ संख्या देखील म्हणू शकते, पण लक्षात ठेवा मूळ संख्या सगळ्यात पहिली जर म्हणाल ती कुठल्या आहे लक्षात, ती असते 2 असते. मूळ संख्येची सुरुवात 3 न होत नाही, 2 न होते. त्यामुळे इथं सुरुवात तुमची 2 न असती तर मूळ संख्या म्हणू शकाल, 3 नाही याचा अर्थ काय क्रमागत विषम संख्याच घ्याव्या लागतील. ॲन्सर आज तुम्हाला टिक करावं लागला आहे आज किंवा असलं पाहिजे होतं कुठला तर ऑप्शन 4 27 हे आपलं असायला पाहिजे होतं फायनल आन्सर. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि लास्टचा प्रश्न दिशेवर डिपेंड असणारा प्रश्न आहे आणि दिशेवर हमखास हा प्रश्न असतोच इथं. ठीक आहे, तर काय प्रश्न आहे बघा, अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. म्हणजे जर रेफरन्स पॉईंट आपण घेतो, हा रेफरन्स पॉईंट म्हणजे स्टार्ट पॉईंट कन्सिडर करू. तिथून तो कुठे गेला सांगितले रे तर पश्चिमेला 4 किलोमीटर. पश्चिम म्हणजे डाव्या बाजूला जाईल, एक ॲप्रॉक्सिमेट आपण टाका डिस्टन्स 4 किलोमीटर. त्यानंतर तेथून उत्तरेला बँकेत 2 किलोमीटर, म्हणजे उत्तर म्हणजे नंतर वर जाईल तो 2 किलोमीटर छोटी लाईन काढली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर परत बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर. पूर्व म्हणल्यावर परत बघा राईट साईडलाच जाईल आणि राईट साईडला किती रे तर 4 किलोमीटर. हे लक्षात ठेवा, हे डिस्टन्स 4 किलोमीटर असेल तर हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत ते एका लाईनमध्येच असले पाहिजेत. ठीक आहे, थोडंसं मागं पुढं चालणार नाही तर आन्सर आपलं चुकण्याची शक्यता आहे. मग प्रश्न काय आहे, गेला तर भरतच्या घरी गेला आणि तर तो त्याचे घर आणि तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती. मग सध्या तो हितं आहे आणि घर त्याचं हितं होतं, मग हे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे तर 2 किलोमीटर किंवा 2 मीटर, जे काय ऑप्शन म्हणजेच कुठला आहे बघा ऑप्शन नंबर
3 हे आपलं काय असायला पाहिजे, ॲन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं टोटल जे म्हणजे तुम्ही क्रॉस चेक करू शकताय की कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय टिक केलं आहे आणि त्या बेसिसनं तुम्हाला एक अंदाज येईल की हे जे 20 क्वेश्चन्स आहेत ह्या 20 प्रश्नांमध्ये तुमचा स्कोर किती आहे. तर लक्षात ठेवा हे जे प्रश्न आहेत टोटल म्हणजे तुम्ही आउट ऑफ क्वेश्चन आणू शकताय. 20 पैकी 20 प्रश्न तुम्ही इथे मिळवू शकताय. आणि जर कट ऑफचा विचार केला 20 पैकी 20 इथंच जर मिळालं लक्षात ठेवा तर तुम्ही कट ऑफच्या दृष्टीनं 50% मार्क्स इथंच फक्त ह्या 20मध्येच मिळवशील आणि राहिलेल्या 80मध्ये फक्त तुम्हाला 20 मार्क आणायचे आहेत, 20 ते 25, जेणेकरून तुमचा प्रीचा जो कट ऑफ आहे तो इझिली क्रॅक करू शकता. पण गरज होती ती म्हणजे ह्या 20चा जो कोट आहे तो सगळा आउट ऑफ घेणं. ज्या विद्यार्थ्यांचा 19-20 असा स्कोअर येतोय त्या विद्यार्थ्यांचा नक्कीच प्रीचा कट ऑफ क्लिअर करायला चांगल्या पद्धतीने मदत होईल. पण जे विद्यार्थी 20 पैकी मात्र फक्त 8 आणि 10च जर स्कोअर करत असतील तर त्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा फार कडतर करावी लागेल बाकीच्या विषयामध्ये स्कोअर आणण्यासाठी. कारण तिथं ॲक्युरेसी मेंटेन ठेवणं एवढं सोपं नाही आहे, कारण तो फक्त टोटल आपला काय थेरॉटिकल पार्ट येतो आणि थेरॉटिकलमध्ये ॲक्युरेसी मेंटेन ठेवणं एवढं सोपं नाही. त्यासाठी विनाकारण एक्स्ट्रा टाईम जात असतो आपला. आणि जसं मी नेहमी म्हणतो की आपण लास्ट सेशनमध्ये पण एकदा चर्चा केली होती की कमी वेळेमध्ये जर तुम्हाला MPSC क्रॅक करायची असेल तर तुमच्यासमोर फक्त आणि फक्त मॅथ्स रिजनिंगशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. आणि जर तुम्ही मॅथ्स रिजनिंग जर केलं असेल आणि त्या पद्धतीने जर आजचा पेपर चांगल्या पद्धतीने दिला असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा ह्याचा प्रीचा कट ऑफ क्लिअर करण्यासाठी नक्कीच होईल. क्लिअर आहे. चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंडअप करायचं आहे. आणि आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीने तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत ज्या विद्यार्थ्यांनी MPSCचा आत्ता प्रीची एक्झाम दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना देखील एका 20 पैकी किती मार्क्स मिळाले आहेत याचा अंदाज येऊ शकतो. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन इथंच राऊंडअप करू आपण. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.